टम्ब फुगलेले आणि क्रिस्पी मस्त असे छान गरमागरम पराठे कोणाला नाही आवडत खायला. तर चला आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत. गरम करण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकायचं तेल वगैरे गरम झाले की टाकायची जिरं गरम होतंय तडतडतंय तोपर्यंत लगेच टाकायची मोहरी तडतडली की आपण बटाटे व्यवस्थित थंड झालेले मॅश करून घ्यायचे किंवा खिसून घ्यायचे, छान असे बारीक करून घ्यायचा रगडा त्याचा. लसूण, हिरवी मिरची, मीठ, जिरे ह्याचं पेस्ट करून टाकली, ती सुद्धा आपण मस्त छान अशी तळून घ्यायची. त्यानंतर कोथिंबीर टाकायची, ती पण छान अशी तळून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची चवीनुसार मस्त आणि कलरला येण्यासाठी हळद. आणि त्यानंतर आपल्याला मस्त असं हे शिजून द्यायचं आहे मसाला आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपले हे मॅश केलेले बटाटे. तर मस्त आलू बटाटे आपले हे पूर्ण मॅश करून टाकलेले आहेत. ते आता मस्त छानपैकी सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठसुद्धा छान असं सगळ्या भाजीमध्ये पसरेला असं हलवून घ्यायचं आहे. छान असं मिक्स वगैरे झाल्याच्या नंतर बघा कसले टंब फुगलेत ना माझे पराठे. आता आपण ही पराठे बनवायचे कसे ते पाहूया. तर चला, क्रिस्पी पराठे मस्त आतमधून टंब फुगलेले पराठे आता बनवायचे आहेत आपल्याला. त्याच्यासाठी घ्यायचे कणिक छान असं मळून 10 मिनटं भिजत घालायचे. त्यानंतर असा गोळा घ्यायचा आहे, गोळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे, पिठामध्ये व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळी करतो तसं आपल्याला हे गोळ्याची वाटी बनवून घ्यायची. त्या वाटीमध्ये टाकायची आपल्याला आपण जी आलूची भाजी केलेली होती, बटाट्याचं मिश्रण केलेलं होतं ते आपल्याला सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं. व्यवस्थित भरून घेतल्याच्या नंतर साईडनी व्यवस्थित आपल्या कडावरती काढायच्यात. अशा पद्धतीने मोदक शेपमध्ये बनवायचे. नंतर त्याला चपटं करायचे. त्यानंतर आपल्याला असं हाताने त्याला गोल करून घ्यायचे. त्यानंतर त्याला पीठ लावायचे. त्यानंतर परत त्याला थोडंसं गोल करून घ्यायचे त्यानुसार. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लाटून घ्यायचं. आता लाटायचं कसं तर छान पद्धतीने चौकून सगळीकडून छान असं लाटून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून आपला पराठा फुटणारही नाही आणि छान असा फुगेल आणि क्रिस्पी आणि पातळ बनेल. तर अशा पद्धतीने मस्त मी असा हे पराठा लाटून घेतला आहे. आता हे पराठा लाटला की दोन्ही बाजूने आपल्याला परत दुसरी बाजूने पीठ टाकून परत लाटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने मस्त लाटून आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा तव्यावर टाकून मी भाजून घेतला आहे. क्रिस्पी आणि मस्त छान असा टंब फुगतो पराठा आणि इतका मस्त खायला लागतो की बघायचंच काम नाहीत. मी तुम्हाला दाखवते. तर बघा किती छान असा क्रिस्पी भाजलेला आहे. छान असा बारीक गॅसवर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर सॉस बरोबर खा, दह्याबरोबर खा किंवा त्याच्यावरती तूप टाकून खा, मस्तच लागतो. टेस्टी एकच नंबर. आता मी विशालला खायला देते. तर विशालची टेस्ट बघा तुम्ही, त्याला खूप जास्त आवडतात आलू पराठे. आवडला त्याला, किती मस्त दिसतोय, एकदम टमटमीत, एकदम टंब फुगलेला, भरपूर अशी भाजी भरलेला. त्याला व्हिडिओ आवडला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.